नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मुरबाड कट्टा या चॅनलवर. मी आहे सरळगावच्या बाजारामध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत या ठिकाणी सुकी मच्छी. सुक्या मच्छीचे स्टॉल खूप लागलेले आहेत. माझ्यासोबत आहेत माझे मित्र कशिवले सर आणि चव्हाण सर. त्यांनाही खरेदी करायची. तर बघूया कसं काय मार्केट आहे. या ठिकाणी सुकी मच्छी तुम्हाला खूप दिसते बघा. सगळं तुम्हाला बाजारभाव वगैरे सांगतोय. हे बघा, इकडं पूर्ण लाईन आहे. सरळगावचा बाजार आहे. मुरबाड सोडला, मुरबाडपासून 12 किलोमीटर आहे. आणि या ठिकाणी रस्त्यावरच हा नगर हायवे आहे. कल्याण अहिल्यानगर हायवे आहे. या हायवेवर हा बाजार भरतोय. मावशी कशी आहे? जवळा कसा आहे? 700 रुपये. 700 रुपये किलो. किती बोलतात मावशी? 750 लास्ट. 650 रुपये किलो. तर सुक्या मच्छीचा रेट सुद्धा खूप वाढलेला आहे. या ठिकाणी बघा, हा जवळा आहे. मोठी सुकट आहे. मोठी सुकट पण छान आहे. मावशी कसा भाव आहे याचा? 800 रुपये. लय बाजार भाव वाढलाय तर सध्या. अच्छा, लयच बाजार भाव जास्त वाटतो ना तो. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. 650 रुपये किलो आहे ना? कमी होतील का? 1 किलो घेतलं. हे बघा, वाटा आहेत, डोंबिवली आहेत. आणि हा वाटा लावलाय काय? 100चा वाटा आहे. यावेळेस मावरा महाग झालाय. सुकी मच्छी कमी आहे ना यंदा. असं आहे काय? तुम्ही कुठून आलेत? चला ठीक आहे. खूप महाग असं या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. महाग बंदर आहे खूप. बंदराची क्वालिटी पण एवढी काही खास दिसत नाही. सुकट कशी किलो? काय कसं काय? 800 रुपये. बापरे, खूप महाग मित्रांनो, खूपच महाग बंदर आहे. ही मोठी सुकट आहे. ती 800 रुपये म्हणतात. 800 रुपये म्हणतात. खूपच महाग बंदर आहे यावेळेस. एक किलो घेतले तुम्ही. तुमचं काय काय दोनच वस्तू. तर मंडळी, खूपच इथं महाग वाटतं बरं का. हा बघा, कसं आहे मावशी? हा बॉम्बे 800 रुपये. 600 रुपये. हे बघ, 600 रुपये. सुकट 800. कच्च्याला दे. सुपर एक नंबर आहे बघा. 600 रुपयाने द्या ना. सुपर बघा. सगळीकडे सेमच भाव लावलेले. ही गर्दी बघा, परंतु मार्केटमध्ये, सरळगावच्या मार्केटमध्ये खूपच महाग आहे. बोंबील कशी आहेत? बोंबील 550 देन. 500 पाहिजे दादा. 500 पाहिजे. 500 ने कशिवले सर 500 ने मागतात बघा. पाहिजे की किलो पाहिजे तुम्हाला? सर्व किलो 1000. बोंबीला सफेद बोंबीला पैसे दे. बोंबील बघा. नाही तसे किती तसे पुण्याचे काय येता? 1300 रुपये. सफेद बोंबीला चांगले सफेद बोंबीला. ते ना ते सारखेच आहेत ना? फारच भाव आहे यावेळेस. रेट जास्त आहे. मोठी सुकट 800 रुपयाला आहे. बोंबील पण 1000 रुपये. भाऊ बघा तुम्ही ना, मग मला बोला तुम्ही. हे बघ, किलो कसे? किलो 1000 रुपये. 1000 रुपये किलो आहेत मित्रांनो.
फक्त माहितीनं वजन केलेलं आहे असं साहित्य. हे होतील ना 2 किलो होतील? नाही होणार ना? काय ते नाही ती या बोला. पुढे बघूया मित्रांनो बघा, बंदर घेण्यासाठी खूप गर्दी आहे, परंतु बंदराचे रेट खूप आहेत, त्याच्यामुळे लोक घ्यायला आहेत ते कचरतात. हा बघा, 800ला किलो, 1000ला किलो. हे 800 रुपये आहे, हे 1000 रुपये आहे. आणि जवळा कसा लावलाय? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. देईल ना, 1 किलो घ्याल तर देईल, 1/2 किलो घ्याल तर 100. इथे वाकट्या पसंत आलेले आहेत, पण बघूया आता रेट जर पटला तर आम्ही घेणार आहोत. काय दादा, कसा रेट आहे? 250 रुपये पाव आहे. 250 रुपये पाव आहेत. अरे खारे असतील ना? मीठ टाकायचं. गोड्या पाण्याची. जवळा कसा लावलाय तुम्ही? जवळ हा 150 अर्धा किलो लोकल, दुसरा 200 अर्धा किलो. 150 रुपये अर्धा किलो. काय करतो? बरी वाटते का? ही एकच पाव घेतो, एक पाव की जेवढा होईल तेवढा. एक पाव घे. अर्धा किलो ते 1 पाव होईल, 1-1.5 पाव होईल ते. कशी रे? अशा प्रकारे या ठिकाणी वाकट्यांच्याकडून वाकट्या घेऊन बोनी केलेली आहे. हा जवळा वेगळा आहे. मला वाटतं ते दादा मला पण अर्धा किलो कर रे. ऐक ना, मुशी कशी आहे? अरे गाववाले, मुशी कशी आहे? मला जवळा कर तो अर्धा किलो. हा जवळा अर्धा किलो कर. ते तर मला चल 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 चल. विद्यार्थी आहे आमचा, माजी विद्यार्थी, तोही हौशीने बंदर घ्यायला आलेला आहे. खंडवी म्हणून आहे बोरवाडीचा. भाव विचारत बसले. जवळा दिला कर. दादा आम्हाला देणार आहे. मला अर्धा किलो दे जवळा. मलाही अर्धा किलो दे. आणि इकडे आमचे झालेली मित्र चव्हाण सर यांनाही द्या. बघा तिकडनं त्या सुरुवातीच्या झाडापासून तर इथपर्यंत एंट्रीपर्यंत तुम्हाला सगळी बांद्राचीच दुकानं दिसतील. परंतु या ठिकाणी आज मंगळवार 16 तारीख आहे, त्याच्यामुळं घेणाऱ्यांची गर्दी खूप आहे आणि महागाईसुद्धा खूप आहे. इकडे आवराआवरीचं काम चालू आहे. एक अर्धा किलो. हे बघा, हे दादा सुद्धा घ्यायला आलेत बघा बंदर. घेतला का नाही तुम्ही अजून? घेतला ना. माझ्या सोबतच राहा, अजून काय आमची काही खरेदी झालेली नाही, कारण भावच एवढा आहे तर काय करणार आम्ही. हा भाव खूप आहे, त्याच्यामुळं काही भाव कोणी देत नाही आम्हाला. इकडे टोमॅटो मार्केट आहे, तो फेमस आहे.
परंतु आता इथे भाव जास्त असल्या कारणाने आम्ही थोडंसं विचार करतोय घ्यावा की नाही घेऊ का घ्यावा नाही असं. बऱ्याच ठिकाणी फिरत आलो आणि क्वालिटी पण एवढी काही खास वाटत नाही. हे बघा हा जावळा कसा 150 रुपये पाव आहे. खूपच छोटे आहेत ना, ते काय करतील ते विरघळून जातील. एवढ्या छोट्या आहेत. काही 250ला पाव आहे ते बोंबील. ते 1000 रुपये किलो आहे ते. हे बोंबील 1000 रुपये आणि हे छोटे 600 रुपये किलो. तर राहा मित्रांनो, माझ्या सोबतच राहा. कुठेही जाऊ नका. अजून तुम्हाला फिरवतोय. म्हणजे पुढच्या मंगळवारच्या बाजाराला तुम्ही येणार असाल ना, तर थोडासा आपला खिस्सा आहे तो पैशाने भरूनच या. आता इकडे ह्या मावशीकडे आलोय. यांनी इथे रस्त्याला स्टॉल लावलं. किती आहे ही 150 रुपये पाव आहे. हे 150 रुपये पाव आहे आणि 200 रुपये 200 रुपये पाव आहे या मावशीकडे. 600 वाकट्या कशा आहेत मावशी? अच्छा, हे 250 आणि हे 150. बंदराचे खूपच रेट आहेत मित्रांनो. मुशी मावशी इथे छोटे छोटे स्टॉल लावलेले आहेत. हे बघा, पुढच्या दुकानाकडे आम्ही जातोय आता. इथे सुद्धा खूप बंदर आहे. काय रे, काय घेतोय? हा आमचा विद्यार्थी आहे, आताच भेटलेला आहे. काय बंदर घेतो? किती घेतला? हे बघा, बंदर खूप बंदर घेतलंय. हो, बाकी मजेत ना? पुढे घरी चालला का? कसं आहे हा 250 रुपये. बोला ना, काय बोलता का? बोलवलंय बघा आता काय. मागेच घेऊन गेले तुमच्याकडे. तुम्ही किनवलीचे आहेत ना? किनवलीचे आहेत, आपले गाववालेच आहेत. त्याच्यामुळं इथे अर्धा किलो हा मोठी सुकट आहे ती घेतोय. आणि रेट आहे तसंच 1200 रुपये किलो, पण आम्हाला त्यांनी 1000 रुपये किलो लावून दिलेलं आहे. इकडे कशिले सरांनी खूप खरेदी केलेली. इकडे चव्हाण सरांची खरेदी झाली वाटते. अशा प्रकारे डोमेली आले नाही. डोमेली का नाही होता आले? आता कोणकोणता माल असतो मग? आता सगळा माल. पाकट कसं आहे मग? पाकट 1200 रुपये किलो. 1200 रुपये, 300 रुपये पाव. अच्छा, आता सुद्धा रेट वाढले ना थोडा. का बरं, याचं कारण काय? याचं कारण ते पाठीमागे डिझेलचं शॉर्टेज झालं. अच्छा, बोटी जात नाही. बरोबर. मित्रांनो, हा बघा, हा सुद्धा युद्धाचाच परिणाम आहे. म्हणून आपण डोनाल्ड ट्रम्प त्यांना जो दोष देतो ना, तो त्याच्यासाठी येतो. सगळी महागाई करून ठेवली त्यांनी. हा, गोरगरिबांनी काय खायचं? नाही बंदर भाजून खाता येत, नाही शिजून खाता येत. हो, घेतला. हे कशिवले सरांची सासूरवाडी आहे, तिथली माणसं आहे ती, बरं का. यांचं नाव रोप आहे. रोप आहेत, रोप दादा आहेत. एकदम स्टँडर्ड वस्तू भेटणार. छोटे चेतन आमचे हा, छोटे चेतन. ठीक आहे मित्रांनो, बऱ्यापैकी वस्तू खराब भेटणार नाही सर. हा, खराब वस्तू भेटणार गॅरंटी दिले, बरं का. हा, ठीक आहे. चला, आता आम्ही पैसे पेड करतोय आणि निघतोय. खरेदी केलेली आहे, आता इथे पैसे देतोय. मुशी वगैरे घेतो का?
वस्तू म्हणजे वस्तू. हो अडुक्यात वाले कुठे घ्यायचं आमचं साहेब? क्वालिटी म्हणजे क्वालिटी भेटणार. हा क्वालिटीची हमी दिली बरं का. जो कोणी हा व्हिडिओ बघून येईल त्याला क्वालिटी मिळणार. हा आणि कन्सेशन सुद्धा देणार बरं का. रिटर्नची गॅरंटी. रिटर्नची पण गॅरंटी आहे. तुम्हाला कोणत्या वस्तूची रिटर्नची गॅरंटी मिळत नाही, पण 15ची रिटर्नची गॅरंटी दिलेली. काय पाकड वगैरे येतलं का? ठीक आहे मंडळी, आता बऱ्यापैकी खरेदी झालेली आहे. आता पैसे देतोय आणि निघतोय. काय काय घेतले ते सांग जरा मला. आता काय काय घेतले दाखव जरा. सुकट, जवळा, दांडी यात्रा, ही मुशी, बोंबील आणि मोठी सुकट. मी फक्त सगळे 2च आयटम घेतलेले आहेत. मोठी सुकट आणि जवळा, बारीक जवळा. आणि आमच्या मित्राने काय घेतलंय, चव्हाण सरांनी? त्यांनी सुकट जवळा. बापरे, फार मोठी खरेदी केलेली. मुशी का? ठीक आहे ठीक आहे. ऑनलाईनला तेवढं तर नक्की मित्रांनो सरळगावच्या बाजारला या. हे नाव सांग ना तुझा. जोएब शेख आहे, याला जरूर भेट द्या. कन्सेशन मध्ये. हा रौफ शेख आहे. रौफ शेख आहे, त्यांना भेट द्या. हे अगदी स्वस्तात आपल्याला देतील. ऑल इंडियामध्ये. ऑल इंडियामध्ये ते बोलतात, पण मुरबाडमध्ये तरी फेमस आहेत. सरळगावच्या मार्केटमध्ये फेमस आहेत. मी काय बोलतो. ठीक आहे मित्रांनो, आता आम्ही पैसे देतो ना, निघतो हळूहळू. बोला शेठ. हो बोला ना दादा. या तर ना. मंडळी या ठिकाणी आता पैसे पेड करतोय ना, लगेच आम्ही निघतोय. घरी जायला उशीर होतोय. हे बघा, ही खरेदी हे, आणि मी फक्त छोटीच खरेदी केली. चला ओके बाय. थँक्यू सर. चला आता आम्ही निघतोय. ते मांदिले वगैरे आहे. चव्हाण सर मांदिले वगैरे घेतली का नाही? डोमी कुठे दिसतच नाही. डोमेली कुठे दिसत नाही. ठीक आहे चला मित्रांनो, तर नक्कीच हा खरेदी. बाय बाय. जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही पाहता पण सबस्क्राईब करत नाही. आपला टार्गेट आहे 1000 सबस्क्रायबरचा. तर नक्कीच ज्यांनी पाहिलं आणि जे मुरबाडकर आहेत, मुरबाडकरवाल्याने पाहिल्यानंतर लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.